नमस्कार मित्रांनो, मार्केट वॉचमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डीमार्टने क्वार्टर 3 चे रिझल्ट जे दाखवले आहेत त्यांचा रिव्ह्यू करणार आहोत आणि ते एक्सपेक्टेड आहेत का नाहीत त्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तरी वेळ न घालवता आपण डायरेक्टली त्यांचे रिझल्ट पाहू. तर यामध्ये सगळ्या फिगर्स ह्या करोडोस मध्ये आहेत आणि हे सिक्वेन्सने पाहिलं तर हा Q3 चा आहे. हा क्वार्टर 2 चा डेटा आहे करंट इयरचा आणि हा आहे Q2 चा Q3 चा डेटा लास्ट इयरचा. तर ह्याच्यामध्ये पाहिलं तर कंपनीचं इन्कम जवळपास 15,996 करोड आहे. ते लास्ट क्वार्टर मध्ये 14,478 होते आणि सेम क्वार्टर लास्ट फायनान्शियल इयर मध्ये 13,605 होते. तर क्वार्टर अँड क्वार्टर आणि इयर ऑन इयर दोन्ही मध्ये सुद्धा चांगली जंप घेतलेली आहे. इन्कम जास्त असेल तर त्यांचा प्रॉफिट जास्त असू शकतो. हे पहिलं आपलं अझम्पशन होऊ शकेल ह्या गोष्टीवरनं. पण ह्या इन्कम कमवण्यासाठी त्यांनी खर्च किती केलाय हे पण पाहावं लागेल. तर एक्सपेन्सेस किती झालेले आहेत त्यांचे, तर या क्वार्टरमध्ये जवळपास 15,000 करोड रुपयांचा खर्च झालेला आहे. लास्ट क्वार्टरमध्ये तो 13,500चा होता, 574 करोडचा होता आणि एक वर्षापूर्वी तो 12,656 करोड रुपयांचा होता. तर यामध्ये जो एक्सपेन्सेस आहे तो पण वाढलेला आहे, परंतु नेट पाहिला तरी प्रॉफिट बिफोर टॅक्स हा जवळपास 995 करोड रुपयाचा आहे. तोच गेल्या क्वार्टरमध्ये 903 करोड रुपयाचा होता आणि सेम क्वार्टर लास्ट इयरला तो 948 करोड रुपयांचा होता. तसेच यामधून टॅक्स हा सगळा तर तुम्ही घेऊ शकत नाही, त्यामधला टॅक्स तर गव्हर्नमेंटला सबमिट करावा लागतो. तर टॅक्स देऊन 723 करोड रुपयांचा डीमार्टला नेट प्रॉफिट झालेला आहे ह्या फायनान्शियल क्वार्टरमध्ये, Q3 मध्ये. आणि लास्ट क्वार्टरमध्ये तो 659 करोड रुपयांचा होता आणि 1 इयर बिफोर तो 690 करोड रुपयांचा होता. तर क्वार्टरली आणि इयरली दोन्ही मध्ये सुद्धा यावेळेसचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्याचंच इक्विट अर्निंग पर शेअर EPS मध्ये जर कॅल्क्युलेशन पाहिलं तर ते 11.12 आहे, जो गेल्या वेळेस 10.14 होता आणि लास्ट इयर मध्ये सेम क्वार्टरला 10.62 होता. तर माझ्या दृष्टिकोनातून हे रिझल्ट ओके आहेत. आता सोमवारी याचा प्रतिसाद कसा उमटतो मार्केटमध्ये ते पाहावं लागेल. तर तुम्हाला हे रिझल्ट कसे वाटले हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि याचे रिॲक्शन आपल्याला सोमवारी मार्केटमध्ये दिसेल ती सुद्धा कशी आहे ते आपण पाहूयात. थँक्स फॉर वॉचिंग अस. We will meet again in our next video.